सत्यशोधक रिसोर्स सेंटर सादर करीत आहे मराठ्यांचा उद्रेक आणि त्यावरील राजकारण या चर्चासत्रावरील प्रश्नोत्तर. या प्रश्नोत्तरात भाग घेतला आहे धनंजय कानुगुडे, संध्या गोखले, नचिकेत कुलकर्णी, मारुती कुंभार, प्रल्हाद माळी, गिरीरण जाधव, सुरेश धोपेश्वरकर, रवींद्र केसकर, नामदेव अंजना, प्रियंका तुपे, सचिन परब, प्रवीण नाडकर. ऐका तर प्रश्न उत्तर मराठ्यांचा उद्रेक आणि त्याचे राजकारण. माझं नाव संध्या गोखले आहे. मी नारी अत्याचार विरोधी संघ या महिला संघटनेबरोबर काम करते. तुम्ही म्हणता की हा पूर्ण जे आंदोलन आहे त्याच्या मागे कोणी राजकीय पक्ष किंवा राजकीय नेते नाहीयेत आणि उत्स्फूर्त आंदोलन आहे. या आंदोलनाच्या 3 मागण्या आहेत. या आंदोलनाच्या मागण्या ठरवल्या कोणी? मग जर का तुम्हाला वाटत असेल की ह्या खऱ्या मागण्या नाहीयेत मराठा समाजाच्या, तर या आल्या कुठून मागण्या? हा एक मोठा प्रश्न पडतो. कारण असं नाहीये की आता म्हणजे काही 10-15 दिवसापूर्वी त्यांनी दुसऱ्या मागण्या जोडायला सुरुवात केली आहे. पण हा प्रश्न आहे की खास करून अॅट्रॉसिटीज ऍक्टच्या बाबतीत ज्या मागण्या आहेत त्या बहुजन समाजाला म्हणजे खास करून दलित वर्गाला भीती निर्माण करण्याच्या मागण्या आहेत. आणि त्याच्यावर तुम्ही कोणीच काही बोलत नाहीये की ह्या मागण्या कशा प्रतिगामी आहेत. हे तर खरंच आहे आणि त्याला उगीच पांघरून घालण्यामध्ये काय अर्थ आहे? त्याला जोडून प्रश्न असा की पोपर्टीचं प्रकरण झालं नसतं तर असे मोर्चे झाले असते का? ते स्पेसिफिक ते मोर्चे कधी ना कधी निघणारच होते. ते कधी म्हणजे निघतील असं वाटत नव्हतं. कारण काय झालं होतं 4 महिन्यापूर्वी मला काही लोक असं एक असं आहे ना की ते 4 महिन्यापूर्वी गोष्ट नंतर सांगतो. गेले 8-10 वर्ष महाराष्ट्रामध्ये एक विचित्र प्रकारच्या काही चळवळी चालू आहे. त्या ऍक्च्युअली असं आहे ना की त्या दलितांच्या विरुद्ध होत्या का? तर संभाजी ब्रिगेड भांडारकर संस्थेवरचा हल्ला ते 2000च्या साली ज्या जेम्स लेनचं प्रकरण जेव्हा झालं ना तेव्हापासून काही गोष्टी ज्या आहेत ना त्याचे सुरू झालं. एक प्रक्रिया त्यातून सुरू झाली त्या सगळ्यामध्ये. आणि ती कशाच्या विरोधामध्ये होती? ती इथल्या इतिहासाच्या पुनर्मांडणीच्या संबंधामध्ये होती. जो चुकीचा इतिहास, खोटा इतिहास, ज्याला आपण म्हणतो की कुजबूज कॅम्पेन, त्या कुजबूज कॅम्पेन मधून याने लिहिलं ना जेम्स लेनने की असं म्हणतात, असं ऐकायला येतं, तसं ऐकायला येतं, असं करून ते पुस्तक लिहिलंय. तर ही जी कॅम्पेन होती अशा पद्धतीने जेव्हा सुरू झाली ना तेव्हा त्याची पडसाद एकदम उमटली आणि त्या भांडारकर संस्थेवर हल्ला केला. ही अत्यंत निषेधार्ह गोष्ट होती. भांडारकरांचा संबंध काय त्याचा याच्यामध्ये? बरे भांडारकर संस्थेमधले अनेक लोक जे होते, बऱ्याच लोक म्हणजे ती संस्था आता जवळपास RSS ताब्यात गेली अशी एकंदर अवस्था आहे. त्यामुळे त्या संस्थेवर त्यांनी हल्ला केला. आता एक भांडारकर ते स्वतः प्रोग्रेसिव्ह होते आणि अशा पद्धतीने संस्थेवर हल्ला करणं ही गोष्ट चुकीची होती. ती समर्थन तिचं करता कामा नये. मी त्यांच्या सभेमध्ये जाऊन त्यांना सांगितलं की ही गोष्ट निषेध होते, मी आज तो त्या निषेध करतो हे मी त्यांना सांगितलं. आणि मी म्हणलं ही चुकीची गोष्ट आहे. अशा पद्धतीने प्रतिवाद होत नसतो. प्रतिवाद तुम्हाला समोरासमोर करायचा असतो. आणि मग पुढं ज्याला आपण म्हणतो की मग दादोजी कोंडदेव असेल, मग अमुक असेल. आता हे जे प्रश्न आहेत ना आपल्याला असं वाटतं ना की हे प्रश्न आहे म्हणजे काय प्रश्न आहेत, कुजूळ प्रश्न आहेत सगळे असं आपण म्हणतो. पण इथला जो मराठा समाज आहे ना त्यांना प्रामुख्यानं असं वाटतं की का शिवाजी महाराजांची जन्मतिथी जी आहे तिथीनुसार का केली जाते, तारखेनुसार का केली जात नाही? त्याला एक इतिहास आहे. असा आहे ना की तिथीनुसार करण्याचा आग्रह एवढ्यासाठी असतो की ज्या तिथीनुसार शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे त्या तिथीनुसार जर आपण पाहिलं तर शहाजी राजे आणि जिजामाता यांच्यामध्ये 2-4 वर्ष संबंधच नव्हता काही. हा असं आहे ना हे मराठ्यांना जे हे होतं ना बऱ्याच लोकांना मलाही ती कळत नाही काय घेऊन बसलात तुम्ही. मी परत विचारायचं ना. मग जेव्हा या गोष्टी खोलात जायला लागलो तेव्हा मला कळायला लागलं की या गोष्टी जाणीवपूर्वक ज्या केल्या गेलेल्या आहेत आणि जाणीवपूर्वक त्याला हे म्हणजे किती मोठा हे आहे तारखेनुसार की तिथीनुसार. आजही शिवसेना तिथीनुसारच करते आणि पुरंदरे तिथीनुसारच बोलतात. हा जो राग आहे ना त्या संबंधातला की तुम्ही असं आहे ना की तुम्ही जिजामातेला बाहेर खेळी दाखवता, हा राग फार मोठा आहे. आणि तो फिरत गेला. असा याचा एक मध्यमवर्ग तयार झालेला आहे मराठ्यांमध्ये जो शिक्षण घेऊन तयार झालेला आहे. विद्यापीठामध्ये शिकतो, आता शिक्षण हे करतो, शिकवतो, हे फार हे नाहीये पण तरी सुद्धा तो त्याला जाण आलेली आहे आणि त्याला एक समज आलेली आहे. त्याला हे कळतं की हे लोक आपल्याला बनवतात, हे लोक फसवतात, आपलेच लोक आपलं शोषण करतात. पतंगरावच्या इन्स्टिट्यूटच्या बाहेर उभा केल्यानंतर
पैसे नसतील तर रखून देतात. डी.वाय. पाटील ही संस्था जी आपल्याच मुलांचं शोषण करते हे सगळं कळतं त्यांना. आता तुम्ही मागण्या म्हणाल ना, मागण्या आता या संस्था ज्या आहेत ना डी.वाय. पाटील यांच्या याचं सरकारीकरण करा अशी मागणी आहे. त्या ताब्यात घ्या. कारण त्याचा आम्हाला काही उपयोग नाही. असं आहे की कसं मागण्या त्यामध्ये आणखीन वाढत चाललेल्या जातात. पण हा जो अट्रॉसिटी हा जो असंतोष आहे ना तो गेले 10 वर्ष जो आहे तो संघ परिवार आणि संघ परिवाराच्या विरोधातला असंतोष आहे. आणि तो फक्त संभाजी ब्रिगेड आणि तत्सम ज्या काही संघटना आहेत मराठ्यांच्या त्या संघटना संघर्ष करतायत. याच्याकडे कुठल्याही डाव्या पक्षाने लक्ष दिलं नाही आजपर्यंत. जे काय आहे बघायला पाहिजे होतं की काय नेमकं आहे ते की जाती याच्यावर एकत्र आले. येणं बरोबर आहे की चूक आहे. चूक असेल ना, तुम्हाला कोणी इंटरव्ह्यू करायला अडवलेलं नव्हतं ना डाव्या लोकांना. कोणीच त्याला हे केलं नाही. बरं ते असं ते दलितांच्या विरोधी नव्हतं. आणि आताही मी तुम्हाला सांगतो सैराट सिनेमा जेव्हा आला त्या सैराटने लोक फार बिसाट झाले होते. आणि त्या नागनाथ मंजुळेला खूप धमक्याचे फोन गेले, हे गेले, सगळं झालं. त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षाला फोन केला की बाबा असं धमक्याचं काय करू मी. त्यांनी त्याचा सत्कार केला पुण्यामध्ये. धमक्यात येणारे गप्प बसले मराठी सगळे. आता असंतोष तर होता ना हा सगळा. हा कधी ना कधी बाहेर येणार होता या सगळ्याच्यामध्ये. तो त्याला म्हणजे सैराटच्या निमित्तानं येणार होता तो आला नाही. त्याच काळामध्ये एक मराठा गोलमेज परिषद भरली होती कोल्हापूरला. माझ्या पाठीमध्ये सारखे लोक लागले तुम्ही या. तर मी म्हणलं आता कुठं मराठ्यांमध्ये जाऊ म्हणलं आता सगळ्या याच्यामध्ये भानगडीमध्ये. म्हणलं मला काय मान्य नाही म्हणले. आणि मी येईन म्हणलं मला जे बोलायचं ते बोलेन मी ती तासभर भाषण केलं. मी त्यांना सांगितलं तुम्ही राखीव जागा कुठल्या जोरावर मागता. अरे तुम्हीच 25 वर्षापूर्वी अण्णासाहेब पाटील मोर्चे काढत होता आणि राखीव जागाने विरोध करत होता. आज तुम्ही राखीव जागा मागता. कशाच जोरावर मागता. आणि तुम्ही कोण मराठे. तुम्ही मराठे म्हणता. तुम्ही कुणबी आहात की मराठे आहात. माझं मत म्हणजे कुणबी इज रियालिटी, मराठी इज मीच. पण असं आहे मग कुणब्यांशी रोटी बेटी व्यवहार करा. ते म्हणजे आमची रोटी बेटी व्यवहार आहे. मी म्हणलो कुणब्यांचीच नाही बाकी सगळ्यांची करा ना. मग शेतकरी जाती ज्या होत्या त्या असं आहे की मला कोणी प्रतिवाद केलं नाही. पण मला म्हणलं तुमचं म्हणणं आम्हाला मान्य आहे. हे आहे ते सगळं दलितांच्या विरोधात नव्हतं. कोपर्डीची घटना घडली आणि त्यातून ते सुरू झालं. पण म्हणजे त्याची सुद्धा मी तुम्हाला सांगतो मराठवाड्यामधली लोकांच्या मागण्या, उत्तर महाराष्ट्रातल्या लोकांच्या मागण्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांच्या मागण्या जमीन आसमानचा फरक आहे. ज्या लोकांना जे वाटतं ते सगळं त्यामध्ये आलेलं आहे. त्यांनी एक केलंय पुढाऱ्यांना आतापर्यंत त्यांनी बाजूला ठेवलंय. पण पुढारी कब्जा घेतील की नाही सांगता येत नाही. मला माहित नाही. माझं नाव नचिकेत कुलकर्णी. माझे 2 मुद्दे आहेत. आता इकडे फार म्हणजे अद्वैत सरांनी संभाजी ब्रिगेडचा उल्लेख केला. संभाजी ब्रिगेड या संघटनेविषयी पद्धतशीरपणे गैरसमज पसरवण्याचं कामही पुरोगाम्यांमधून, समाजवाद्यांमधून, डाव्यांमधूनही झालं. त्यांच्याशी कुठल्याही पद्धतीचा डायलॉग, एंगेजमेंट करण्याचा प्रयत्नही झाला नाही. हाही एक मुद्दा आहे. जर पाहिलं संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, त्यांचं मराठा मार्ग नावाचं मासिक निघतं. ते आपण आपल्यातले किती जण आपण वाचायचा प्रयत्न करतो. जिजाई प्रकाशन या प्रकाशन संस्थेनी 10,000 रुपयाच्या चरित्र पुस्तिका वगैरे प्रसिद्ध केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे, अहिल्याबाई होळकर म्हणजे यातल्या काही ताराबाई वगळता बाकीच्या काही मराठा नाहीत. म्हणजे हे अशी ऍक्टिव्हिटी म्हणजे सांगायचा मुद्दा असा की संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनेला हे बोरीवर हल्ला करणारे असं म्हणून टाकणं आणि संभाजी ब्रिगेड सारख्या संस्थेनं मराठा सेवा संघाच्या सारख्या माध्यमातून देखील गेल्या 25 वर्षामध्ये ही एक बहुजन ओळख तयार होण्याच्या दृष्टीनं काही एक प्रयत्न झालेले आहेत. विशेषतः सांस्कृतिक संघर्षाच्या बाबतीत टिप्पणी पण करायला मला वाटतं वाव आहे. मी तेच करतोय. त्याच्या पुढचा मुद्दा फक्त एवढाच आहे तात्विक डाव्यांसाठी चर्चेचा की अस्मितेचं राजकारण विरुद्ध विकासाचं राजकारण असं नसतं. विकासाच्या आर्थिक प्रश्नांच्या राजकारणासाठी लढाऊ कृती होण्यासाठी लढाऊ अस्मिता या घडवायला लागतात. आणि त्या लढाऊ अस्मिता घडवणाऱ्या संघटनांना अस्मितावादी म्हणून निकालात काढणं खूप सोपं आहे. तसं न करता त्याच्याकडे कसं एंगेजमेंट क्रिएटिव्हली आणि कन्स्ट्रक्टिव्हली बघायचं हा खरा प्रश्न आहे. माझं नाव प्रवीण नाडकर. मी ट्रेड युनियन मध्ये काम करतो. इंडियन फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन. नाही पेपरमध्ये कुठेतरी वाचलं होतं की जेव्हा कोपर्डीची घटना घडली त्याच्यानंतर तिथे दुसऱ्या दिवशी संतोष भोर पाटील म्हणून ज्या कार्यकर्ते होते समाजाचे तर त्यांनी तिथे तर ते त्यांनी जाऊन तिथे दुसऱ्याच दिवशी तिथे तो गुन्हा नोंदवला आणि त्या आरोपींची नावं तिथे पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांनी तिथे बंद केला. कोपर्डी बंद केला. त्याच्या आधी त्यांनी शिर्डी बंद केला होता पण त्याच्यानंतर कोपर्डी बंद केला. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट की भैयूजी महाराज कोपर्डी मध्ये गेले होते आणि त्यांनी त्याच्यानंतर मग नाकारलं हे की बाबा मी तिथे फक्त त्यांना साधारण नियोजन करण्यासाठी गेलो होतो परंतु आता जे काय होतंय त्याचा माझा काही संबंध नाही असं भैयूजी महाराज. आणि ती पण घटना लागोलागच घडली होती. आणि हा जो कोपर्डीला जो त्यांना प्रतिसाद मिळाला त्यानंतर मग औरंगाबादचा
बंद झाला आणि त्याच्यानंतर मग हे लोन पसरत गेलं. तर हे जे पॉलिटिकल आता आम्ही बघतो मराठवाड्यात पण मी बघितलं की हे जे मराठा मोर्चाचं आहे त्याच्यातलं मोबिलायझेशन काही निव्वळ स्पॉन्टेनियस नाहीये. जेवणावळी होत आहेत, जाण्याची तिकडे बसेसनी वगैरे व्यवस्था होते आहे. तर एवढं काही स्पॉन्टेनियस नाही. सगळ्या पॉलिटिकल लिडर्स सगळे त्याच्यामध्ये उतरलेले आहेत आणि एकमेकांची कोंडी करायचा प्रयत्न आहे, ते झालं. पण मला आता हेच विचारतं की म्हणजे हे संजीव पाटील वगैरे कोण आहेत, त्यांचं काय बॅकग्राऊंड आहे आणि भैयूजी महाराजांचा काही संबंध आहे का? भैयूजी महाराज वगैरे काही संबंध नाहीये. असे दलाल खूप असतात आणि ते त्याच पातळीवर आहेत, त्यामुळे त्याचं काही चर्चा करण्याची पण काही गरज नाही. तुम्ही जो भोर नाव जे सांगितलं ना, आता हे एक गोष्ट मगाशी पण मी तुम्हाला सांगत होतो त्या सगळ्यामध्ये, ही सगळी जी ब्रिगेडची जी माणसं आहेत, पहिल्यांदा ब्रिगेड होती ती आणि ते मराठा सेवा संघ आणि ब्रिगेड वगैरेची होती. आणि मराठा महासंघ जेव्हा हे अण्णासाहेब पाटील वगैरे हे सगळे लोक जे होते त्या काळाला त्या वेळेला ती संबंध जी चळवळ होती ती अँटी दलित होती, कम्प्लिटली अँटी दलित होती. त्यांचं म्हणणं होतं की रिझर्वेशन काढून टाका सगळी, म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला जी रिझर्वेशन आहे ती काढून टाका, रोस्टर सिस्टीम खतम करा, असं त्यांची सगळी मागणी होती. ती अँटी दलित होती. आता ही पुढच्या काळामध्ये मराठा महासंघ हे आणखीन कोणाकडे गेली, कुणी त्याच्यात हे केलं. ही जी ब्रिगेडची काही मंडळी जी आहेत ना, बरीचशी मंडळी ब्रिगेडची कांशीराम बरोबर काम करायला होती. कांशीरामच्या बहुजन समाजाच्या चळवळीमध्ये होती. त्यामुळे ती ब्रिगेड, बेसिकली ब्रिगेड ही अँटी दलित नाहीये, तिला अँटी दलित स्टान्स नाहीये, ती अँटी ब्राह्मी आहे, संघाच्या तर टोकाच्या विरोधात आहे आणि ते वाटेल त्या टोकाला जाऊन पुरंदरेला विरोध करतात किंवा तसं पुरंदरेच्या विरोधाच्या संबंध 6 महिने वातावरण त्यांनी ढवळलं महाराष्ट्रामध्ये. तो काय संबंध प्रकार होता? त्यांनी पुरंदरेला दिलं हे महाराष्ट्र भूषण, पण सगळ्या महाराष्ट्रामध्ये जाऊन ज्या पद्धतीने सभा घेतल्या आणि संबंध मराठा तरुणांमध्ये ते सगळं लोन नेलं, त्यातून एक तरुण उभा राहिला, त्यांचे व्हॉट्सअपचे ग्रुप तयार झाले, त्या ग्रुपवर चर्चा व्हायला लागल्या सगळ्या, बरोबर आहे की चूक आहे, मग शिवाजी महाराजांची आई कोण, आपलं हे कोण आणि वडील कोण आणि आणखीन कोण काय, त्या सगळ्या प्रचंड चर्चा ह्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमधून ह्याच्यामधून त्यामधून सगळ्या चालू होते आणि त्यातून लोक संघटित होत गेले होते आणि असं आहे की त्यांना एक व्यासपीठ मिळालं होतं, त्यातून ते संघटित झाले. आता ते संघटित झाल्यानंतर त्याचा सुरुवातीला जे मोर्चे निघाले ते उत्स्फूर्त होते, पण ते निघाल्यानंतर ज्या लक्षात आलं राजकीय पक्षांच्या, तेव्हा प्रत्येक राजकीय पक्ष त्यामध्ये त्यांच्यामध्ये सहभागी व्हायला लागला आणि ते 3 मोर्चे झाल्यानंतर लगेचच सुरुवात झाली. त्यामध्ये असं आहे की राजकीय म्हणजे राजकीय पक्ष का नाही शिरणार, कुणाला नको आहे, त्या सगळ्या इतका मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडत असतील तर कुणाला नको आहे, त्यामुळे सगळे बाहेर पडतात, सगळे त्यामध्ये येत आहेत. त्यामुळे त्याला पुढं काय होईल त्याची चर्चा आपण नंतर करू. पण सुरुवातीला ते उत्स्फूर्त होते, नंतर त्यामध्ये काही लोक शिरले, पण तरी सुद्धा त्यातला अंतर्गत संघर्ष जो आहे तो त्यांना मागं ठेवायचा. तर तुम्ही मगाशी म्हणा उदयनराजे मागं राहिला ना, त्याला तुम्हाला येऊ दिलं नाही पुढे. मीडियाने त्याची बाईट घेतली, मीडियाने प्रत्येक ठिकाणी पुढारीच्या संबंध असेल लाखाच्या मोर्चामध्ये पुढारी कुठे आहे हेही लोकांना कळत नव्हतं. सुरुवातीच्या 3-3ऱ्या मोर्चामध्ये पुढारी गेले, ते मोर्चाच्या पाठीमागे पायरीवर बसलेले होते आमदार आणि खासदार सगळे. तर ही नंतरच्या काळात ते शिरायला लागले, पैसे द्यायला लागले आणि हे आता तो त्यांच्याचा संघर्ष आहे. जे नव्याने उभ्या राहिलेले तरुण आहेत, त्यांच्या कमिटी आहेत, त्या कमिट्या विरुद्ध पुढारी, असा एक संघर्ष आहे, तो आता चालेल त्या सगळ्याच्या. सरांच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो की कोपर्डी घडलं नसतं तर हे एवढे मोर्चे झाले असते का? तर मला असं वाटतं की कोपर्डी घडलं नसतं तरी कुठलं तरी एक निमित्त घडलं असतं. गेल्या अनेक वर्षांचा जो काही असंतोष हातात आलाय त्याला कोपर्डी हे केवळ निमित्त ठरलेलं आहे. दुसऱ्या कुठल्या तरी कारणाने हे मोर्चे निघालेच असते. असं बघा की मराठा आरक्षणाची मागणी 1980 पासून होती. मराठा महासंघ, नंतर पुरुषोत्तम खेडेकर, शशिकांत पवार या लोकांना मराठा समाजाने फारसा पाठिंबा कधीही दिलेला नाही. त्यांच्या बाजूने ते एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी या संघटनांनी कितीतरी प्रयत्न केलेले आहेत. खेडेकरांनी केलेले आहेत, शशिकांत पवारांनी मराठा सेवा संघ महासंघाच्या माध्यमातून केले. मराठा समाज फार मोठ्या प्रमाणावर 50 लाखाचे काय 50,000च्या संख्येने सुद्धा यांच्याबरोबर कधी गेलाय का? कितीतरी आंदोलनाने केली यांनी गेल्या 10-15 वर्षामध्ये, असं काही झालेलं नाही. हे म्हणणार कसं की गेल्या अनेक वर्षांचा, किमान मी म्हणतो की 91 पासून जागतिकीकरणाचे जे वाईट परिणाम यांनी सांगितले आणि मी चांगले सांगितले, माझं काय म्हणणं सगळे चांगले परिणाम घडले असं नाही. जे काही वाईट परिणाम होते त्याच्यामधला शेतकरी अतिशय आर्थिक संकटात सापडणं गेलं. दुसरी गोष्ट जातीय ध्रुवीकरण, अतिशय दूषित पद्धतीचं जातीय राजकारण. मराठ्यांनी अनेक वर्ष सत्ता भोगल्यामुळे
आणि मराठा समाजाची मुळातच मानसिकता अनेक वर्षांची सत्ता भोगल्यामुळे सरंजामी पद्धतीची झाली आहे. मराठा समाजामध्ये जर बदनामी कुठल्या गोष्टीने होत असेल तर सत्तेत नसलेल्या माणसाची बदनामी ज्या पद्धतीने होते, म्हणजे वसंतदादा पाटलांनी फार छान किस्सा सांगितलाय कुमार सप्तर्षींना, की ते म्हणाले की तू माझा समाज समजून घेताना तुम्ही तो बघ वरकरणी भ्रष्टाचारी आहे, सरंजामशाही आहे, स्त्रियांच्या बाबतीमध्ये अतिशय वाईट वागतो तो. पण मराठा समाजामध्ये जर बदनामी कुठल्या राजकीय नेत्याची कशामुळे होत असेल तर तो जेव्हा सत्तेत नसतो ना तेव्हा त्याची भरपूर बदनामी चालू असते. तो जेव्हा सत्तेत बसतो ना तेव्हा त्याला सगळे गुन्हे माफ असतात, तेव्हा मात्र त्याच्या समाजात तो अभिमानाचा कौतुकाचाच विषय असतो. सत्ता हे आहे. दुसरं सत्तेमुळे काय झालं तर सत्तेमुळे आर्थिक पैशाच्या सत्तेच्या जोरावरती पांडित्य आणि कला विकत घेता येतात. हा एक मराठ्यांचा दुसरा दुर्गुण आहे. या दुर्गुणामुळे गेल्या 25 वर्षामध्ये आपल्या बरोबर किंवा आपल्याकडे काम करणारी मंडळी आता आपल्या बरोबरीला येऊन बसली आहेत. पुरुषोत्तम खेडेकरांची चळवळ याच्यावरतीच पूर्णपणे आधारित आहे की शासकीय नोकऱ्यांमध्ये काल जो माणूस माझा पीए होता, माझ्या हाताखाली काम करत होता, आज त्याचा मुलगा माझ्यापेक्षा मोठ्या पोस्टवरती गेलेला आहे. हा जो काही असंतोष आहे याच्या पलीकडे पुरुषोत्तम खेडेकरांच्या चळवळीला दुसरं काही एम आहे असं मला वाटत नाही. ओबीसी आरक्षणातून जो काही निर्माण झाला आणि त्याला शिक्षणाच्या आणि नोकरीच्या ज्या संधी निर्माण झाल्या त्याच्यातला जो काही असंतोष आहे सत्तेपायीचा, कालपर्यंत आपल्या बरोबरीला असणारे आपल्या हाताखाली काम करणारे लोक आता एकदम आपल्या डोक्यावर येऊन बसले, हा एक हे होता. दुसरं जेम्स लेन आणि भांडारकरांनंतर महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर जातीय ध्रुवीकरण केलं गेलं, त्यात काही हे नाहीये. आणि मराठा समाजाला म्हणजे तुम्ही बघा मराठा समाज पण शिकलाय की नाही, जातीकरणाच्या काळात शिकलाय, शिक्षण घेतलंय, पण दृष्टिकोन नाही, समज नाही, नोकरी नाही, अशा एका आवर्तामध्ये अडकलेला. आताचा जो मराठा सगळ्या मोर्चांमधला वर्ग आहे मराठा, तो हा असा आडनिडा मध्यम वर्ग आहे. आता या आडनिड्या मध्यम वर्गाची तुलना कुणाशी करता येईल तर 2011 साली अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल यांच्या बरोबर रस्त्यावर आणि भारतभर रस्त्यावर उतरलेल्या मध्यम वर्गाशी करता येईल. तेव्हा त्यांचा कोण एक नेता होता का? एक अण्णा हजारेंच्या पाठीमागे देशातला भ्रष्टाचार नाहीसा झाला पाहिजे या एका गोष्टीपायी अण्णा हजारेंच्या मागे भारतातला सगळा म्हणजे बहुतांशी मध्यमवर्ग किंवा रस्त्यावर उतरलेला मध्यमवर्ग गेला होता. हाच त्याच पद्धतीचा मराठा मध्यमवर्ग आता जो या मोर्चांमध्ये सामील होते तो या पद्धतीचा आहे की या असंतोषातून निर्माण झालेला आहे की जातीय राजकारण अतिशय कलुषित हे आणि आपल्या खालच्या जाती आपल्या बरोबर येऊन आपल्यापेक्षा वरचढ या पद्धतीचं राजकारण, शेतीच्या जागतिकीकरणाने शेतीच्या प्रश्नाची जी दुरवस्था केलेली आहे, एकूणच शेतीमध्ये फारशा उदारीकरणाने कुठल्याही सुधारणा केलेल्या नाहीये आणि शेतीतून बाहेर पडलेलं म्हणजे शेतकऱ्याची मुलं सुशिक्षित झाली पण ते स्किल लेबर झालेलं नाहीये, त्याच्यामुळे त्यांना औद्योगिकरणामध्ये सामावून घेतलं जात नाहीये. म्हणजे शिकल्यामुळे शेतीत बिनउपयोगी आणि कुठलं स्किल नसल्यामुळे नोकरी नाही कुठल्याच पद्धतीची. अशा पद्धतीचा जो तरुणांचा ग्रामीण तरुणांचा असंतोष आहे त्याचं पद्धतशीरपणे राजकारण जे केलेलं आहे गेल्या काही वर्षामध्ये ते झाले, त्याचा हा सगळा असंतोष आहे त्याला कोपर्डी एक निमित्त ठरलं. आता कोपर्डीच्या तुमच्या ज्या मागण्या होत्या की आम्ही का त्यांच्या बाजूच्या नाहीत, कुठलीही मागणी यांनी तर सांगितलं तसं मी पण होतो की कुठलीही मागणी मान्य करता येण्यासारखी नाहीये, पण असं म्हणून चालत नाही ना. मराठा समाजाला आरक्षणाची काही गरज नाहीये त्यांना देता कामा नये असं म्हटल्याने हा प्रश्न सुटत नाही. हो, हे लाखाचे मोर्चे थांबणार आहेत का? अॅट्रॉसिटी रद्द होऊ शकत नाही असं म्हटल्याने हे थांबणार आहेत का? याला जर या प्रश्नाकडे कसं पाहिलं पाहिजे आणि या गोष्टीला डिफ्यूज कसं करता येईल याचा विचार केला तर मला असं दिसतं पहिली मागणी कोपर्डीच्या जे काही गुन्हेगार असतील त्यांना योग्य शिक्षा व्हायला पाहिजे का? नक्कीच व्हायला पाहिजे. जी काय मागणी आहे फाशीची हा प्रश्न सरकारचा नाही, तो न्यायालयाचा आहे. न्यायालय त्याच्या पद्धतीने तो प्रश्न सोडवेल, त्यामुळे ही मागणी मान्य होण्यासारखी नाही. पण ही मागणी डिफ्यूज कशी होऊ शकते तर जेवढ्या शक्य तेवढ्या लवकर जे कोणी अपराधी असतील, खरोखर अपराधी असतील, त्यांना न्यायालय त्यांच्या व्यवस्थित पद्धतीने न्यायालयीन पातळीवर हा प्रश्न सुटू शकतो, तो जेवढा सुटेल त्या पद्धतीची मागणी आहे. दुसरा प्रश्न आहे अॅट्रॉसिटी. अॅट्रॉसिटीमध्ये फार मोठ्या गैरप्रचाराचा, अॅट्रॉसिटीच्या विरोधातल्या प्रचाराचा मुद्दा आहे की नाही? आहे. अॅट्रॉसिटीचा सरसकट गैरवापर होतोय का? तर तसं म्हणता येणार नाही. पण अॅट्रॉसिटीचा ग्रामीण भागामध्ये एकूणच मराठ्यांमध्ये दबाव आणि दरारा वाढतोय की नाही? अॅट्रॉसिटीचा एक हत्यार म्हणून, एक शस्त्र म्हणून आणि पूर्वीच्या आपल्या अन्याय अत्याचाराचा बदला म्हणून वापर केला जातोय की नाही? तर केला जातोय. त्याचं प्रमाण फार मोठं नाहीये पण केला जातोय. गैरप्रचाराचं, मराठ्यांच्या गैरप्रचाराचं हे कारण आहे की अॅट्रॉसिटीचा गैरप्रचार होतोय की नाही? तर होतोय, नक्कीच होतोय. त्याशिवाय
खूप मोठ्या जनसमुदायाचं ध्रुवीकरण करता येत नाही. लक्षात घ्या, जी गोष्ट पूर्णपणे फेर असते ना त्याच्यावरती फार मोठ्या समाजाला फार काळ तगून धरता येत नाही. स्वातंत्र्य चळवळीचं छोटं उदाहरण सांगतो की त्या काळातले सगळे आपले देशभरातले नेते काय सांगत होते की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशातले तुमच्या समोरचे सगळे प्रश्न सुटतील. या गोष्टीवरती भारतीय जनता हे होती की नव्हती, तयार होती की नव्हती, त्यांना असं वाटत होते की नव्हतं तेव्हा. आता मराठा समाजाला जर असं सांगितलं जात असेल की अॅट्रॉसिटीचा गैरवापर होतोय आणि त्याच्यामुळे उद्या आपल्या मुलाबाळांना आपल्याला तुरुंगात जावं लागतं, तर सातत्याने हा प्रचार केला तर लोकांना ते खरं वाटायला लागतं. आणि काही अशी उदाहरणं घडली, 4-2 सत्य उदाहरणं घडली, तर त्या उदाहरणाच्या जोरावरती जास्त मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण होऊ शकतं की नाही, तर होऊ शकतं ना. त्यामुळे या गोष्टीमध्ये तथ्य आहे असं समजायचं काहीही कारण नाहीये की अॅट्रॉसिटीची अंमलबजावणी ही पूर्णपणे राज्य सरकार, केंद्र सरकार पूर्णपणे अतिशय न्याय्य पद्धतीनं केली जाते. तशी आपल्या देशामध्ये कुठलीच केली जात नाही. त्याच्यामध्ये राजकारण, दबावट अनेक प्रकारचे असतात. तर असं होत नाही. त्यामुळे हा अंमल पूर्णपणे चांगल्या व्यवस्थित पद्धतीने, काटेकोर पद्धतीने अंमलबजावणी न होण्याचा मुद्दा हा मराठ्यांच्या बाजूचा आणि गैरप्रचाराचा, भांडवलाचा मुद्दा आहे. तर राहिला आरक्षणाचा प्रश्न. तर मराठ्याच्या आरक्षणाच्या प्रश्नाकडे मला असं वाटतं की खूप जरा व्यापक पद्धतीने बघायला हवं. म्हणजे आता मी खरं याचा एवढा भाष्यकार नाहीये, पण गेल्या काही दिवसात माझ्या मित्रांबरोबर जी चर्चा झाली त्याच्यातून माझ्या असं लक्षात आलं किंवा आम्ही या निष्कर्षाला आलो. म्हणजे मी म्हटलं की माझ्या मित्राने साधनाच्या चालू अंकातल्या संपादकीयामध्ये ती भूमिका मांडलीच आहे. मराठ्यांना आरक्षण मिळायला हवंय का नकोय, तर वस्तुतः आतापर्यंत अशोक बुद्धिवंत यांनी पुस्तक संपादित केले, मराठ्यांचे ओबीसीकरण. श्रमिक प्रतिष्ठान कोल्हापूरने ते पुस्तक काढले. त्यांनी गेल्या 60 वर्षातले सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयातले मराठ्यांच्या आरक्षणाबाबतचे खटले निकाली काढताना मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण देता येणार नाही असं स्पष्ट निर्वाळा गेल्या 50 वर्षात अनेक निवाड्यांमध्ये दिलेला आहे. या पातळीवर हे होत नाही. पण तरी सुद्धा आरक्षणाच्या प्रश्नावरती मराठा समाजाचं ध्रुवीकरण केलं जाते की नाही, तर केलं जातं. तर ही मागणी कशी डिपोज करता येईल ते माझ्या मित्रांनी छान मुद्दा त्याच्यात मांडला आहे. बघा, मला असं वाटतं की हे जसं म्हणाले की मंडलमुळे या देशामध्ये मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झाले की नाही, झालेलं आहे. ओबीसीच्या आरक्षणाचा काय तत्व आहे? क्रीमी लेअरचं तत्व आहे की जो समाज शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या संपन्न आहे त्याला, त्या ओबीसीतल्या समाजाला आरक्षणाचा फायदा मिळत नाही. तर प्रत्यक्षात याची किती काटेकोर पद्धतीने अंमलबजावणी होतीये महाराष्ट्रात, देशामध्ये, कुणाला सांगता येईल? शून्यवत आहे माझ्या मते. नाही, अंमलबजावणी सांगतोय ते क्रीमी लेअरचे. आता कुठेही क्रीमी लेअर समजा तुम्हाला जर सर्टिफिकेट काढायचं असेल तर तो श्रीमंत शेतकरी तहसीलदारावरती दबाव आणून स्वतःच उत्पन्नाचं सर्टिफिकेट काढू शकतो. म्हणजे ती काय एवढी काय महत्वाची बाब नाही राहिलेली. दुसरा जो नोकरदार ओबीसी असेल त्याचं सॅलरी स्लिप वरून किंवा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल वरून त्याचं उत्पन्नाचं प्रूफ मिळू शकतो. तिसरी गोष्ट अशी आहे की 1991 ला सर्व सरकारी संस्थातल्या नोकऱ्या ह्या 2,75,00,000 होत्या. आज त्या नोकऱ्या, सर्व सरकारी संस्थातल्या नोकऱ्या 1,25,00,000 आहेत. मग 1.5 कोटी नोकऱ्या गेल्या कुठे? ह्या 1.5 कोटी नोकरीबद्दल कोण काही बोलतच नाही. तिसरी गोष्ट, मंडल आयोग लागू होण्यापूर्वी ओबीसीचा सरकारी, एकूण सर्व सरकारी संस्थातील नोकरीचा स्तर 12.4% होता आणि ओबीसी मंडल आयोग लागू झाल्यानंतर तो 4.8% झाला, 8% झाला. मग ओबीसीला मंडलचा फायदा झाला की तोटा झाला? या पद्धतीची मांडणी झाली ना तर आपल्याला व्यापक पद्धतीने, आणि हे सगळ्यांचाच होतं. आता हे यांचा प्रतिवाद मराठा समाजाचे नेते जे आहेत ते पण करू शकतात, दलित समाज करू शकतो. मला या गोष्टींमध्ये जायचं नाहीये. मी काय म्हटलं की क्रीमी लेअर तत्वाची अंमलबजावणी होतीये का नाही, 100% होतीये का नाही, तर माझ्या मते प्रामाणिकपणे मला असं वाटतं शून्यवत होते. मी ओबीसी समाजाचं आरक्षण मी आरक्षणाच्या विरोधात नाहीये, लक्षात घ्या. आणि मला त्या आकडेवारीमध्ये जायचं. मी जो बाजू मांडण्याचा प्रयत्न करते ते तुम्ही थोडे समजून घ्या, नंतर तुम्ही प्रतिवाद करू शकता. त्याबद्दल स्वागत आहे त्याचं. तर मला सांगा, या देशातल्या कुठल्या कायद्याचं काटेकोरपणे नियोजन अंमलबजावणी होते, तर कुठल्याच कायद्याचं होत नाही. मराठ्यांमधल्या असंतोषाचं मी मगाशी म्हटलं तसं की आपल्या हातचा घास काढून घेणे, आपल्या कालपर्यंत जे आपल्या हाताखाली काम करत होते ते आता आपल्या डोक्यावर येऊन बसलेले आहेत आणि आपल्या सत्तेत, आपल्या याच्यात वाटेकरी झाले. हा जो काही गेल्या अनेक वर्षांचा गैरप्रचार आहे ना, त्याच्यामुळे मराठा समाज स्वतःच्या आरक्षणाची मागणी करतोय. मराठा समाज करतोय का? पटेल गुजरातमध्ये चाललेला आहे, राजस्थानमध्ये गुज्जर आहेत, हरियाणामध्ये जाट आहे.
तर मला सांगा त्या राज्यातल्या सगळ्यात प्रभावी जाती याच पद्धतीने आरक्षणाची मागणी करत असतील तर मला वाटतं की आरक्षण या प्रश्नाकडे आपण जरा नीट बघूया ना. मला ओबीसीच्या हे जे आकडेवारी सांगतात त्याच्याबद्दल माझा अजिबात दुमत नाही. त्याच्याबद्दल मला खरोखर प्रामाणिकपणे सांगतात, मला काही शंका प्रश्न पण उपस्थित करायचे नाही. त्याच्याशी ते पूर्णपणे सत्य सांगतात याच्यावर माझा विश्वास आहे. मला त्या प्रश्नाकडे जायचंच नाहीये. मला असं सांगायचंय की महाराष्ट्रातल्या सर्वात भारतातल्या महत्वाच्या राज्यांमधल्या सर्वात प्रभावी जाती आरक्षणाचीच मागणी का करतायत. आपण एक असा विचार करून बघूया की ओबीसीच्या साठी जे क्रिमिलियरचं तत्व आहे ते पूर्णपणे किमान 80-90% काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी केली गेली तर मराठ्यांच्या आरक्षणाची मागणी डिफ्यूज होऊ शकते का, या पद्धतीने विचार करून बघा. मलाही असा प्रश्न पडतोय की ही मागणी डिफ्यूज होऊ शकते का काटेकोर पद्धतीने अंमलबजावणी केली तर मला वाटतं होऊ शकेल, व्हायला हरकत नाही. आरक्षण हे जर सामाजिक न्यायाचं प्रतीक असेल तर मग सामाजिक न्याय हा मराठा समाजातल्या इतर समाजातल्या आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या समूहाला सुद्धा आपण कधीतरी त्याही सामाजिक न्यायाच्या प्रतीकामध्ये आणणार की नाही. मराठ्यांनी 50 वर्ष सत्ता भोगली आहे, मान्य आहे. मराठे अतिशय श्रीमंत आहेत, मान्य आहे. महाराष्ट्रातलं सगळी सहकारी जवळ मराठ्यांच्या ताब्यात आहे, मान्य आहे. पण याचा अर्थ मराठ्यांमध्ये आर्थिक दृष्ट्या मागासलेला समूह आहे की नाही, आहे ना. हे आपण कधीतरी समजून घेणार की नाही वास्तव. आणि हा नुसत्या मराठ्यांमध्येच नाहीये ना, पटेलांमध्ये तुम्हाला आहेच ना. नाहीतर पटेल काय फक्त ते काय आम्हाला म्हणतात की आम्हाला फक्त राजकीय आरक्षण हवंय असं पटेलांची थोडीच मागणी आहे. अशी मराठ्यांची फक्त थोडीच मागणी की आम्हाला राजकीय सत्तेत वाटा हवाय, शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या आम्हाला आरक्षण हवंय, अशीच तर त्यांची मागणी आहे की नाही. जातांची पण तीच आहे ना, गुजरांची पण तीच आहे ना. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या मागासलेला समूह हा सगळ्या समाजामध्ये आहे. आणि या देशातलं जात वास्तव असं आहे की कुठल्याही समाजातला मागासलेला समूह असेल नाही तर श्रीमंत असेल तर जात या वास्तवावरती एकत्र येत. मराठी त्या वास्तवावरती एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकत्र आले, कुठलाही नेता नसताना, तर जात हे वास्तव आहे. मान्य आपल्याला अप्रिय असलं तरी मान्य करावं लागेल. आणि मराठ्यांचा हा प्रतिगामी विचार असला असं कुणाची टीका असली तरी सुद्धा मराठे या बाबतीत प्रतिगामी आहेत, पण ते या गोष्टीवर एकत्र आले. एकदा राजकीय नेत्यांची खबरबात होती का सुरुवातीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे होईल असा त्यांना अंदाज आला नव्हता. जेव्हा आला त्यांनी तेव्हा याचा फायदा घ्यायला सुरुवात केली. मराठा म्हणजे मोर्चा, क्रांती मोर्चाचे जे आयोजक आहेत त्यांनी या सगळ्या लोकांना, उदयनराजे, भैयू महाराज, इतर राजकीय पक्ष यांना कटाक्षाने बाजूला ठेवल्या. त्यामुळे पण यातला कुठलाच राजकीय नेता काहीच याच्यात मदत करत नाही का, तर लक्षात घ्या मराठ्यांमध्ये सत्ता ही गोष्ट अतिशय प्रभावी आहे. मोर्चांना जसा जसा प्रतिसाद मिळायला लागला तसा तसा त्या भागातल्या मराठा राजकीय नेत्यांवरती दबाव यायला लागला की आता तुम्ही मागे राहिलात, आता तुम्ही शांत बसलात, आता तुम्ही मदत नाही केली तर उद्या तुम्हाला जाब विचारला जाईल. मग पडद्यामागे राहून कोणीतरी बॅनर छापून देईल, कोणी पॅम्पलेट छापून देईल, कोणी जेवणाचं बघेल, अशा पद्धतीची मदत घेऊन हा सगळा चाललेला. पण तुम्ही मागे राहायचं, पुढे यायचं नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की एवढ्या मोठ्या समाजामध्ये आतापर्यंत पुरुषांच्या हातात ही मराठ्यांमध्ये सरंजामी मानसिकता पुरुषांची आहे. यामध्ये तुम्ही बघाल तर अतिशय जे कोण आयोजक आहेत त्यातला एक बरा मुद्दा असेल ना, तो त्यातला हा मला दिसतो की मराठा समाजामध्ये स्त्रियांच्या बाबतीतला दृष्टिकोन हा किमान 200 वर्ष पाठीमागे आहे. या मोर्चामध्ये तुम्हाला दिसेल की सगळ्या आघाडीवरती, व्यासपीठावरती स्वयंसेवक म्हणून, संघटक म्हणून सगळ्या पातळींवरती महिलांचा समावेश आहे. जे कोण असतील आयोजक मला त्याची माहिती नाहीये, पण त्यांनी सगळ्या पातळीवर महिलांना पुढे आणलेलं आहे. 5 मुली निवेदन देतात, त्याच व्यासपीठावरती असतात. स्वयंसेवकांमध्ये सुद्धा मुली हे असतात. आणि मी तुम्हाला सांगतो, हा मला माहिती नाही आणि मी याचं अजिबात समर्थन करणार नाही, पण मराठा समाजामध्ये या मोर्चाकडे बघण्याचा एक सकारात्मक किंवा आपण म्हणून जातीय दृष्टिकोन तयार जो झालेला आहे तो या घडामोडीमुळे झालेला आहे की सगळीकडे व्यासपीठावरती सर्वत्र महिला आहेत. याचं फार मोठ्या प्रमाणावर राजकारण केलं जात नाहीये, राजकारणाच्या ताब्यात ते दिलं जात नाही. या मुली अतिशय सुशिक्षित. औरंगाबादमध्ये मोर्चा झाला तेव्हा काय झालं मी तुम्हाला सांगतो. देवगिरी, सबबुंपू हे जी महाविद्यालय होती, या महाविद्यालयाला आयोजकांनी जाऊन सांगितले की तुम्ही या महाविद्यालयांना सुट्टी द्या. आणि ते सगळेचे सगळे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून आणि संघटक म्हणून त्या मोर्चामध्ये सामील करून घेतले गेले. आणि त्या सगळ्या आघाडीवरती या मुली होत्या प्रामुख्याने. तर या पद्धतीने ते सगळं होत आहे. आरक्षणाची मागणी तर मला असं वाटतं की एक्सटेंडेड मंडलायझेशनचा विचार अप्रिय असला तरी सुद्धा आपल्याला करायला लागेल, करायला हवा, किंवा त्या बाजूने आपण का विचार करू नये. मला सांगा, ज्या समाजाने, ज्या गटाने गेली 25 वर्षामध्ये आरक्षणाचा
फायदा मिळवून आर्थिक उन्नती मिळवली आहे, तर त्यांचं आरक्षण त्यांच्याच समाजातल्या खालच्या गटाला देणं हे व्हायला काय हरकत आहे, म्हणजेच क्रिमिलेअरचं तत्व. दुसरं, एकूणच आरक्षणाची प्रक्रिया कमी करायचा विचार करायला पण लागणार आहे. जाती अंताकडे तुम्हाला जायचं असेल तर सगळ्याच समाजातल्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समूहाला चा दर्जा, आर्थिक दर्जा उंचावल्याशिवाय हे कसं होऊ शकेल? आंतरजातीय हा एकमेव विवाहाने किंवा भाषणाने, चर्चासत्राने मला नाही वाटत तसं काही होऊ शकेल. तुम्हाला या पद्धतीने सगळ्या समाजाला, मागाशी छान उदाहरण दिलं चीनचं. मी तुम्हाला सांगतो, चीनचं 10 वर्ष आधी उदारीकरण सुरू झालं. आज चीनमध्ये काय परिस्थिती आहे? आज चीन मधला 50% वर्ग हा मध्यवर्गामध्ये मोडतो, म्हणजे सर्व स्तरावर, शैक्षणिक, आरोग्यदृष्ट्या, आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने. भारतामध्ये काय झालं गेल्या 25 वर्षामध्ये? किती टक्के समाज सर्व समाज गटातला मध्यम वर्गामध्ये गेला? तर तो फारसा काही 50% तर नाही, मला वाटतं 40% पण गेलेला नाहीये. तर आर्थिक सुधारणा चांगल्या पद्धतीने राबवल्या गेल्या असत्या आणि पूर्ण सुधारणा झाल्या असत्या. त्या अर्धवट झालेल्या पुढच्या रिफॉर्म अजून व्हायच्या आहेत आणि विशेषतः आता शेतीत पुढच्या सुधारणा होण्याची जास्त गरज आहे. त्यामुळे हे जर प्रश्न सोडवले गेले तर सगळ्याच समाजातल्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समूहांचा दर्जा उंचावेल आणि जातीय राजकारणाचे हे मुद्दे हळूहळू मागे पडत जातील. आरक्षणाच्या बाबतीमध्ये सगळ्या ओबीसीपासून दलितांपर्यंत सगळ्यांच्या मागण्या अतिशय संतप्त असतात. मराठ्यांनी आरक्षणाची मागणी केली म्हणजे संपवलं का? मराठ्यांच्या आरक्षणाची मागणी केली म्हणजे ते आरक्षणाचे विरोधक असतात आणि आरक्षणाच्या धोरणाचा व्यापक सामाजिक न्यायाच्या पातळीवर जाऊन व्यापक परिप्रेक्षात विचारच करायचा नाही. याच पद्धतीची चर्चा असेल तर या देशामध्ये कुठलीच गोष्ट पूर्णपणे चांगले निर्णय सुद्धा 100% अंमलबजावणी होतच नाहीत ना. तर मग हे प्रश्न सुटणार कसे? बघाशी एक संभाजी ब्रिगेडचा नचिकेत कुलकर्णीने उल्लेख केला. मला संभाजी ब्रिगेड, स्त्रिया आणि अॅट्रॉसिटी या 3 मुद्द्यावर बोलायचंय. एक म्हणजे हे खरं आहे, जसं मगाशी नचिकेत पण म्हणाला आणि आजबे पण म्हणाले, की फुले शाहू आंबेडकर ह्या तत्वाचा पुरस्कार करत संभाजी ब्रिगेडने एक जे मराठ्यांमध्ये जो सरंजामदारी अहंकार जो होता तो डिफ्यूज करून फुले शाहू आंबेडकर रुजवले आणि त्या धोरणातून हे जे खोटा शिवाजीचा इतिहास आतापर्यंत जो सांगितला गेला होता तो त्याचं जे डिमिथिफिकेशन त्यांनी केलेलं आहे ह्या संभाजी ब्रिगेडच्या प्रक्रियेने. पण दुसरी एक भयानक गोष्ट मला, म्हणजे भीतीदायक गोष्ट सुद्धा माझ्या स्वतःच्याच अनुभवातून जाणवते. तर मला एक थोडीशी या संदर्भात एक माझी स्वतःचाच एक भीतीदायक अनुभव मी सांगते. मी स्वतः जेम्स लेनच्या पुस्तकाच्या म्हणजे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन या मुद्द्यावर मी, आनंद पटवर्धन आणि संघराज रुपवते असे आम्ही 3 जातीचे 3 जण मिळून ही केस जिंकलो. हायकोर्टात जिंकलो, सुप्रीम कोर्टात सुद्धा आम्ही जिंकलो आणि काही पॅरेग्राफ्स वगळून अर्थातच ते पुस्तक उघडं झालं. ह्या पुस्तकाच्या संदर्भामध्ये मी या केसमध्ये का शिरले तर त्याचं कारण माझ्या पुढे स्पष्ट आहे. कारण मी गेली 40 वर्ष फुले आंबेडकर चळवळीमध्येच वावरत होते. रिडल्स इन हिंदुइझम वर जेव्हा बंदी आणली गेली त्यावेळेला रिडल्स इन हिंदुइझम वर प्रचंड मोठ्या प्रमाणावर स्त्रियांना संघटित करण्याचं काम मी करत होते आणि अशाच प्रकारचं त्यानंतर फुलेंच्या पुस्तकावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला गेला. त्या आंदोलनात सुद्धा मी फार पुढाकाराने होते आणि म्हणूनच मी ह्याच्यात शिरले. पण म्हणजे त्यानंतर म्हणजे हायकोर्टात केस जिंकल्यानंतर मी एका मुंबईतल्या कॉलेजमध्ये नोकरी करत होते. तिकडे पोलीस आले, माझ्या घरी पोलीस जाऊन आले आणि मला धमक्यांचे फोन आले आणि ते धमक्यांचे फोन करणारे संभाजी ब्रिगेड होते. आनंद पटवर्धनला सुद्धा धमक्यांचे फोन गेले, जीवे मारण्याची धमकी देणारे फोन. प्रश्न असा आहे की हे जे कल्चर आहे हे कल्चर कुठेतरी ज्या फॅसिस्ट, मगाशी तुम्ही जे म्हणालात की एक विचित्र काहीतरी कॉम्बिनेशन पुढे येत आहे, घडतंय आणि त्याला आपण खरं म्हणजे पुरोगामी सुद्धा जबाबदार आहोत. कारण आपण त्या जबाबदारीने फार म्हणजे ज्या आस्थेने आज आपण बहुजन समाजाच्या, बहुजन जाती म्हणजे दलित, शूद्र, अतिशूद्र या जातींच्या
प्रश्नांकडे आपण ज्या तऱ्हेने आपण पुरोगामी म्हणून आम्ही बघायला हवं होतं त्या प्रकारे आम्ही बघितलं नसल्यामुळे आज शिवसेना 2 शिवसेना भाग 2 अशा प्रकारचा कुठला तरी एक ट्रेंड उदयाला येण्याची शक्यता आहे अशी एक भीती तयार झालेली आहे आणि संभाजी ब्रिगेडमध्ये हे मूल्य आहे. कारण मला का वाटतंय की संभाजी ब्रिगेड मध्ये जर ही जी कंटिन्युटी राहिली नाही, फुले शाहू आंबेडकरांच्या वारशाची जर परंपरा जर त्यांच्यातून डिटॅच झाली तर ते पुन्हा शिवसेनेपेक्षा काही वेगळे असू शकणार नाही. कारण त्यांच्यामध्ये आजही अहंकार, जो सरंजामदारी अहंकार जो आहे तो भयानक वाईट पद्धतीने तिथे त्यांच्यात अस्तित्वात आहे. जेणेकरून म्हणजे एखाद्या स्त्रीला सुद्धा मला त्यांनी असं म्हटलं की आमच्या जिजाऊंचं बदनामी करणाऱ्या तू एक बाई असून तू ह्या पुस्तकाला जेम्स लेन त्याच्या पुस्तकाला हे देतेस, हे कसं काय, अशा प्रकारचा मला प्रश्न विचारला गेला. 2 दिवसापूर्वी आमच्या चळवळीतले पुरोगामी चळवळीतले यांचा सुद्धा थोडासा धमकीवजाच फोन मला आला की जेम्स लेनच्या प्रश्नावर तुझी काय भूमिका आहे सांग, तरच तू मराठ्यांच्या प्रश्नांवर बोलू शकतेस. हा काय प्रकार आहे? म्हणजे मी ते ज्या चळवळीत आहेत त्या जाणतीअंताच्या चळवळीत मी सुद्धा आहे. प्रश्न असा आहे की हा अहंकार आणि सरंजामदारीचे जे अवशेष आहेत हे नष्ट करण्याची काय प्रक्रिया असेल आणि फुले शाहू आंबेडकरांची जो तत्व जो आहे ते रुजवण्याची काय प्रक्रिया असेल मला अजूनही कळत नाही. परंतु आतापर्यंत आम्ही पुरोगाम्यांनी जे दुर्लक्ष केलं ते आता काम करायला पाहिजे असं मला वाटतं. दुसरा मुद्दा, सोन्याचा पिंजरा. स्त्रियांसाठी, मराठा स्त्रीला एक सोन्याचा पिंजरा आहे आजही. म्हणजे भले तिला कॉलेजमध्ये शिकवलं जातं, MA पर्यंत शिकवायला म्हणजे पैसे असतील तर शिकवलंही जातं, परंतु तिचं काम सुद्धा रांधावाडा उष्टीकाढा हेच आहे. ज्या आमच्या पिढीने संपूर्ण मराठा समाजातल्या ह्या सगळ्या सरंजामदारी विरुद्ध संघर्ष केला, आम्ही बहिष्कार ज्या आमच्या पिढीने जे झेलले, म्हणजे आंतरजातीय लग्न करून देण्याबद्दल किंवा घरामध्ये आंबेडकरांचा फोटो लावण्याबद्दल किंवा मी खैरलांजीच्या वेळेला अॅट्रॉसिटीच्या कायद्याचं प्रबोधन करत हिंडत होते सगळीकडे, त्यावेळेला सुद्धा टोमणे मागण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आम्ही झेलून सुद्धा प्रश्न असा आहे की अजूनही म्हणजे मोर्चात जाणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा हा जो अंश आहे म्हणजे त्यांचं अजूनही बहुजनीकरण झालेलं नाही. ते बहुजनीकरण रुजवणं ही गरज आहे. तिसरा मुद्दा अॅट्रॉसिटीचा. अॅट्रॉसिटीचा गैरवापर होतोय आणि त्याच्या घटना आता पुढे यायला लागल्यात मोठ्या प्रमाणात. म्हणजे मी स्वतः अॅट्रॉसिटी कायदा काय आहे हे खैरलांजी प्रकरणानंतर प्रबोधन करत हिंडत होते सगळीकडे आणि खैरलांजीच्या वेळेला तुरुंगात होते. प्रश्न असा आहे की अॅट्रॉसिटीचा गैरवापर ह्या कोपर्डी प्रकरणात झाला आहे की नाही, तर झाला आहे. यांच्या लेखातही त्यांनी लिहिलंय आणि ते त्याच्यावर बोलतील. प्रश्न असा आहे माझ्या पुढे की आता पुरोगाम्याने जागा व्हायला हवं. जर शिवसेना 2 हा चॅप्टर जर आपल्याला बनू नये असं जर वाटत असेल तर आपण आता काहीतरी प्रक्रियेला सुरुवात केली पाहिजे आणि मग फक्त जातीअंत आंदोलनाचं जे लोक आहेत ते तेवढे परिषदा घेतील, मोर्चे काढतील आणि आपण मात्र फेसबुकवरून कुत्सित उपहासात्मक खिल्ली उडवू, टिंगलटवाळ्या उडवू, हे आता बंद केलं पाहिजे असं मला वाटतं. हा त्यातला एक उपाय आहे. पण मला असं वाटतं आजबे आणि तुम्ही दोघंही याच्यावर आणखी सांगू शकाल. नाही, असं आहे की जेम्स लेन प्रकरणामध्ये असं आहे की तुम्ही गेलात कोर्टामध्ये, त्यात काही चूक केली नाही. मला जर कोणी विचारलं, मी त्या पुस्तकाच्या विरोधात आहे, त्या विरोधात मी लिहिलं पण आहे आणि बंदी घालावी का, माझ्या मते बंदी घालू नाही असा एक प्रतिवाद केला पाहिजे ना तुम्ही. शेवटी असं आहे की सिव्हिल लिबर्टीज आपल्याला ज्या दिलेल्या आहेत त्या जतन करायलाच पाहिजे कुठल्यावर, कारण तेही आपल्याकडे राहिलं नाही तर मग राहील काही शिल्लक आपल्याकडे. आपल्याकडे सामाजिक न्याय नाहीये, काहीच नाहीये ना. कुठे सोशल जस्टिस ज्याला आपण म्हणतो, काय सगळं वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे ना. अशा वेळेला आपल्याला किमान तेवढं आहे ते तर कशाला आपण सोडून द्यायचं. त्यामुळे त्याचा प्रतिवाद केला पाहिजे. तुम्ही भांडारकरवर हल्ला करण्यापेक्षा त्यांच्याशी प्रतिवाद करा. त्यांचं म्हणणं असं की आम्ही जर भांडारकरवर हल्ला केला नसता तर आम्हाला कोणी गृहीत धरलं असतं का. असं आहे ना, ज्याचं उत्तर माझ्याकडे नाहीये, खरोखर नाही माझ्याकडे. कारण असं आहे, तुम्ही जोपर्यंत 2 दगड मारत नाही तोपर्यंत तुमची दखल कुणी येत नाही. ते समाज आपल्याकडे अशा पद्धतीने संबंध झालेला आहे की राज ठाकरेंनी 4 रिक्षा फोडला की लगेच देशभर बातमी जाते. बाबा आढाव उपोषण करत होते 8 दिवस, कुणी दखल घेतली त्याची.
कुणी घेत नाही दखल. चुकीचं होतं ते कसं आहे, पण ते त्यांना सांगितलं पाहिजे ते चुकीचं आहे म्हणून, आणि ते मी त्यांना सांगितलं हे तुम्ही चुकीचं केलेलं आहे. जेम्स लिनच्या संबंधामध्ये सुद्धा असं आहे की त्यांनी वाटेल ते लिहावं, त्याचा प्रतिवाद केला पाहिजे. ते प्रतिवाद तुम्ही करा, तो त्यांनी केला नंतर फार मोठ्या प्रमाणात केला त्याने, आणि ज्याला पुरंदरेला पुरस्कार दिला तो त्यांच्या पश्चार पडला ना. सगळ्या संबंध राज्याच्या तालुका त्याच्यावर जाऊन त्यांनी परिषदा घेतल्या, आणि यांचं काय राजकारण आहे संघ परिवाराचं, आणि आपला शत्रू हा संघ परिवार कसा आहे हे त्यांनी बरोबर जाऊन सांगितलं. आणि त्यांनी असं आहे की मी तुम्हाला सांगतो, मधल्या संबंध प्रक्रियेमध्ये मराठा समाज हा एकाकी पडला होता. तो एक आज मराठ्यांच्या बरोबर कोणी एकही समाज नाहीये आज, आणि तो आपल्याला वाटतं मराठ्यांमधल्या स्त्रिया, तर तो मराठा राहिलेला नाही आता. मराठामध्ये असं आहे की मराठ्यामधल्या स्त्रिया तुम्ही कधीतरी सातारा जा, कोल्हापूरला जा, सोलापूरला जा, मराठवाड्यात जा तुम्ही. मराठवाड्यातल्या काही भागामध्ये, मराठवाड्यामध्ये अजून ते खूप जास्त आहे, पण इतर याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणतो की स्त्रियांना बरोबरीने वागवलं जातं. ज्या पद्धतीने स्त्रिया सबंध समाजामध्ये स्त्रियांचं स्थान आहे तेच तिचं स्थान आहे. म्हणजे त्यापेक्षा त्यांनी वर आलं पाहिजे, हे खरं आहे. पण अजूनही तो समाज सरंजामी आहे. तो सरंजामी एक 4-2% लोक सुद्धा नसतील, तुम्हाला खरं सांग. कारण असं आहे ना की मी आमचे काही हे आहे, तेव्हा आम्ही जातो ते गेले की लगेच महाराज म्हणून असे हे करतात. मी गेल्यानंतर मला काहीच नाही ना, मी कशाला कोणाचे पाय धरून काय करू. असं एक उदयनराय महाराजांच्या विरोधामध्ये मी पहिल्यांदा लिहिला हा 13वा वारस शिवाजीचा जो होता, त्यांचा खून केला होता ना तो शरद लेवेचा. काही असं आहे ना, प्रतिक्रिया लोकांनी विचारली ना ती सगळी, असं ही हिंमत होत नाही ना त्याच्या याच्यामध्ये, तो जरी आगाऊपणा करत असला. तर त्यातले असं आहे की सरंजामी प्रवृत्ती जी आहे ज्याला आपण म्हणतो, मुळामध्ये असं आहे की मराठा सरंजामदार, मराठ्यांची सत्ता किती वर्षी होती हो. आणि सरंजामी म्हणजे असं आहे की ज्या पद्धतीने सरंजामी आपण म्हणतो, क्लासिकल सरंजामी ती आपल्याकडे होती का. बंगालमध्ये होती किंवा आणखीन काही ठिकाणी होती, आंध्रमध्ये होती. असं माहिती असं आहे की म्हणणं मला मान्य आहे, म्हणजे त्याचे रेमनंट सुद्धा राहता कामा नये, हे मला मान्य आहे. जर तुम्हाला लोकशाहीच्या आधारावर जर समाज उभा करायचा असेल तर तेवढे रेमनंट सुद्धा राहता कामा नये, पण तशी परिस्थिती राहिली नाही. आणि असं झालं की मधल्या काळामध्ये मराठा समाजाला एक ज्याला सत्तेशी संबंध नाहीये, ज्याचा कशाही संबंध नाही, असा एक मोठा वर्ग आता आहे, जो मध्यम वर्ग आहे. त्याला असं दुसरीकडनं त्याला चापकेचे फटके बसायला लागल्यानंतर तो एकाकी पडला जाईल, आणि प्रत्येक जण त्याच्या विरोधात स्टेटमेंट करत होता. जे संबंध राजकारण जे होतं, म्हणजे मराठा हा मुख्य प्रवाहामध्ये होता, तो मुख्य प्रवाह फेकला गेला. तरी मराठे जे होते, मराठी घराणे, तरी ते त्यांनी विचार सोडून दिले आणि ते बीजेपी बरोबर गेले, संघामध्ये गेले, आणखी कोणाबरोबर गेले. इथं डावी चळवळ जर पॉप्युलर असते तर डावी चळवळीमध्ये पण गेले असते ते, पण तसं झालं नाही. आणि होते ना मराठी, आता नगरमध्ये कोण होते, सगळे मराठीच होते. नगरमध्ये काय, तुमच्या उस्मानाबाद मध्ये काय, सोलापूरमध्ये काय, शेखाबाद चळवळीमध्ये काय, कोण होते हे सगळे. हा एक त्यातला भाग झाला. दुसरा भाग असा याच्यामध्ये मला असं वाटतं की आपण असं म्हणतं की याला आता याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे, ते लक्ष दिलंच पाहिजे. डाव्या चळवळीने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्याला समजून घेतलं पाहिजे. असं आहे की हे जे सगळे प्रश्न जे आहेत ना, ते मला वाटत नाही त्यातनं काय मार्ग निघेल म्हणून. तो प्रश्न पॉलिटिकल आहे, त्याला म्हणायचं तुम्ही की मराठा समाज आज एकाकी आहे, तो एकाकी आहे, तो एकाकीच राहणार आहे, उद्या त्याला सत्ताही मिळणार नाही कदाचित, अशी अवस्था होईल. 4-2 मराठी घराणी जातील त्यांच्या बरोबर. पण असं आहे की तो या फॅसिस्ट शक्तीच्या विरोधामध्ये लढत राहायला पाहिजे, हे याची काळजी आपण घेण्याची गरज आहे. तो जर त्याच्याशी लढत राहिला, कारण हे प्रश्न आरक्षणाने सुटणार नाही. बरं, आरक्षण म्हणजे काय, तो काय गरिबी हटवचा आहे हे नाहीये. समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये तुमचं काही आहेत की नाही, हा त्यातला भाग आहे. आणि असं आहे की मराठा समाजाला असूया वगैरे काय, असं मी तुम्हाला सांगतो की प्रमोशन मध्ये रिझर्वेशन असावं का. अनेक समाज म्हणजे विचार म्हणे, नलिनीबाईंचं म्हणणं सुद्धा मी अनेक वेळा ऐकलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे प्रमोशन मध्ये आता कामा नाही, कारण सगळी व्यवस्थाच बिघडून जाते ना, समज यंत्रणाच बिघडते. एकाच पॉईंटला तुम्हाला ते पाहिजे, आणि तिथून गेल्यानंतर मग पुढे तुम्ही असं आहे की ठिकाणी जर तुम्ही करायला गेला तर त्याचे वाईट परिणाम होतात, आणि ते वाईट परिणाम झाले. त्यामुळे त्याला कुठेतरी मर्यादा पाहिजे. म्हणजे आरक्षण दिलं, आरक्षण ह्याच सामाजिक न्याय, एक परत नवीन एक हे जे आहे ना, त्यातून त्याला असं एक समाजातले विशिष्ट वर्ग किंवा विशिष्ट प्रमाण जे आहे ते मध्य प्रवाहामध्ये आलं पाहिजे देशाच्या, समाजाच्या. तितपतच त्याचा उपयोग आहे, आणि तितकं आल्यानंतर त्यातनंच बाहेर काढलं पाहिजे. त्याचा आढावा कसा आहे, कधीतरी 100 वर्षानंतर सुद्धा त्याचा आढावा आपण करणार आहोत की नाही, ती करण्याची जर सोय केली आपण, आणि त्यातून काही जाती जर बाहेर काढू लागलो तर त्याचा परिणाम चांगला होऊ शकतो. जर तो नाही झाला तर अख्ख्या आरक्षणाच्या विरोधामध्ये सगळा समाज उभा राहील एक दिवशी. ज्याला आपण म्हणतो सामाजिक न्यायाची ही आहे,
आणि केवळ इतके आरक्षणामुळे सामाजिक न्याय येतो का? सामाजिक न्यायाची जी इतर अंग आहेत त्यातला एकही अंगाला आम्ही स्पर्श करणार नाही आणि केवळ आरक्षणाच्या संबंधातलं राजकारण करणार. हा एक डाव आहे इथल्या सत्ताधारी वर्गाचा आणि त्याला आपण बळी पडता कामा नये असं मला वाटतं. आणि म्हणून असं आहे की त्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये की हा प्रश्न एकतर असा आहे की त्या समाजाने स्वतःच्या पायावर तो उभा आहे, यात काहीच वाद नाही. त्यांनी जर पैसे जमा केले, मी तुम्हाला सांगतो एक आठवड्यामध्ये किंवा महिन्याभरात 1000 कोटी रुपये जमा करू शकतात ते चेकने पैसे घेऊन. इतकी क्षमता आहे त्यांच्यामध्ये. आणि मी म्हणतो आज मराठ्यांच्या जे काही संस्था आहेत ना सगळ्या चाललेल्या, तुम्ही बघा जाऊन कधीतरी. म्हणजे तो आपला डी.वाय. पाटील पतंगराव कदम दिसतो किंवा तो विश्वनाथ कराड दिसतो, बाकीच्या संस्था तुम्ही बघा जाऊन कशा चालवतात ते. एक नया पैसा घेत नाहीत लोकांकडून जास्त, किंवा त्यांना कसा वेळ करता येईल याचा प्रयत्न करतात. रयतमध्ये जा, कुठल्याही संस्थेमध्ये जा, अगदी तालुक्यात जिल्ह्यावरच्या नाशिकमध्ये जा, अहमदनगरमध्ये जा. पण हे प्रश्न जे त्यांचे आहेत शिक्षणाच्या संबंधातले प्रश्न आहेत, ते जेन्युइन प्रश्न आहेत, हे सगळ्याच समाजाचे प्रश्न आहेत. ते काही त्यांच्याच प्रमाणाचे प्रश्न आहे असं नाही. याचं कारण असं आहे की सरकारने या सगळ्या समाजाला वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे. तुमचं शिक्षण तुम्ही बघा. अरे हा काय प्रकार आहे? याच्या विरोधामध्ये काही आवाज उठवणार की नाही आपण? या मराठा मोर्चानंतर त्यांना काय होईल? त्यांचे प्रश्न सुटतील का? माझ्या मते ते सुटणार नाही. ह्याची असं मी त्यांना सांगतो तुमचे प्रश्न सुटणार नाहीत, पण तुम्हाला लढावं लागेल. का लढावं लागेल? शेवटी असं आहे की सरकारला कधी ना कधी असं आहे की जी मार्गदर्शक सूत्र जी आहेत ती मूलभूत हक्कामध्ये काहीतरी आणावी लागतील, त्या जबाब आणावा लागेल आपल्याला. हा लढा जो आहे तो पुढे न्यायला पाहिजे त्या पद्धतीने, तरच त्यात तो फायसलीकडे जाणार नाही. अन्यथा त्यातनं काही कृती निर्माण होऊ शकतील.